हॅलो फ्रेंड्स, बांगेत मॅथ्स अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॉब्लेम सेट 5 यामधील एक्झाम्पल 1 पासून ते एक्झाम्पल 7 पर्यंत सर्व उदाहरण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. Problem set 5. First question. Fill in the blanks using correct alternatives. पहा, फर्स्ट क्वेश्चन जो आहे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतील, त्यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल. Segment AB is parallel to y-axis and coordinates of point A are 1, 3. Then coordinates of point B can be. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी योग्य तो पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. मग आता पहा, हे उदाहरण आपण मनातल्या मनातही सोडवू शकतो. जर तसं येत नसेल तर त्यासाठी मी ही रफ फिगर काढलेली आहे. मग ह्या फिगरचा आपण आधार घेऊया. पहा, लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड पॉईंट ए लाईज ऑन इट अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए आर 1, 3. मग आता आपल्याला पॉईंट बी याच रेषेवर आहे, त्याचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. मग आता या रेषेवर पॉईंट बी कुठेही असू द्या, त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. तो पॉईंट समजा इथं असेल किंवा या ठिकाणी कुठेही असू द्या, त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट काही असेल. मग आता आपण या 4 ऑप्शनपैकी पहा, एक्स कोऑर्डिनेट 1 डी ऑप्शनचा आहे. म्हणजे पॉईंट बीचे कोऑर्डिनेट काय असू शकतात? 1, -3. सो ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. 1, -3. आता आपण ही जी फिगर काढलेली आहे ती फक्त रफ म्हणजे आपल्याला समजण्यासाठी काढलेली आहे. सेकंड एक्झाम्पल. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट ... लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. ऑप्शन ए -2, 0. ऑप्शन बी 0, 2. ऑप्शन सी 2, 3. ऑप्शन डी 2, 0. आता पहा, जर आपल्याला असं येत नसेल त्यासाठी ही रफमध्ये फिगर काढलेली आहे. आपण फिगर जर रफमध्ये काढली तर अधिक सोपं आणि अचूक येईल, म्हणजे चुकणार नाही. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. सी ओरिजिन पॉइंट ओ. पॉइंट लाईज ऑन द एक्स ॲक्सिस टू द राईट ऑफ ओरिजिन मीन्स उजवीकडे, आरंभ बिंदूच्या उजवीकडे एक्स अक्षावर असणारा बिंदू, त्याचे कोऑर्डिनेट काय असू शकतात? मग ह्या एक्स अक्षावर जो कोणताही बिंदू असेल त्याचे कोऑर्डिनेट जे आहेत तो सुरुवातीला एक्स कोऑर्डिनेट असेल आणि नंतर वाय कोऑर्डिनेट. मग या अक्षावर कुठेही एक बिंदू घेतला आपण तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल आणि एक्स कोऑर्डिनेट यापैकी असेल. मग आता या पर्यायापैकी आपण जर विचार केला, ऑप्शन ए, बी, सी अँड डी, तर डी ऑप्शन पहा 2, 0. तर आता या ठिकाणी पहा, हा तो या ठिकाणी पॉईंट आहे, म्हणजेच ऑप्शन डी हा पर्याय योग्य आहे. ऑप्शन डी 2, 0. थर्ड एक्झाम्पल. डिस्टन्स ऑफ पॉईंट -3, 4 फ्रॉम द ओरिजिन इज ... ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी -5. पहा, आता आपल्याला हे जे एक्झाम्पल विचारलेलं आहे ते आपण त्याचं उत्तर तोंडीसुद्धा शोधू शकतो. जर तसं येत नसेल तर आपण रफमध्ये सोडूया. डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द ओरिजिन. सो कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन आर 0, 0. सो डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. सो देअर इज फॉर्म्युला. आपण हे रफ वर्क करूया. या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन ओ, आणि हा जो पॉइंट आहे तात्पुरता आपण ए गृहीत धरूया.
distance between point O and A is equal to square root of x square plus y square. मग या ठिकाणी x कोऑर्डिनेट किती आहे -3 आणि y कोऑर्डिनेट 4. या ठिकाणी आपण किमती ठेवूया स्क्वेअर रूट ऑफ -3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस. स्क्वेअर रूट ऑफ -3 square 9 plus 4 square 16. Simplify the square root of addition of this 9 plus 16 root 25. Square root of 25 is 5. So distance of point from the origin is 5. So option C is correct answer. आता हे रफ वर्क आपण आपल्यासाठी केलेलं आहे. तोंडी येत असेल तर तोंडी सोडवा, तोंडी येत नसेल तर थोडंसं रफ वर्क करून सोडवू शकतो. फोर्थ एक्झाम्पल. लाईन मेक्स अन अँगल ऑफ 30 degree विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. सो द स्लोप ऑफ द लाईन इज डॉट डॉट डॉट. ऑप्शन ए 1/2, ऑप्शन बी √3/2, ऑप्शन सी 1/√3 आणि ऑप्शन डी √3. आता पहा आपल्याला स्लोप शोधायचा आहे. त्यासाठी आपण थोडंसं रफ वर्क करूया. थीटा दिलेला आपल्याला 30 degree. स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू tan थीटा. पुट व्हॅल्यू tan 30. व्हॅल्यू ऑफ tan 30. आता ह्या किमती पाठ करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यासाठी ट्रिक्स ऑन ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज हा व्हिडिओ पहा. त्यामध्ये सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज काही क्षणामध्ये आपण मिळवू शकतो. तर tan 30 ची व्हॅल्यू आहे 1/√3. मग स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू 1/√3. याचं करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी 1/√3. Question to determine whether the given points are collinear or not. Coordinates of point A 0,2, coordinates of B 1, -0.5 and coordinates of C 2, -3. We have to determine that these 3 points are collinear or not. मग पहा आपल्याला या 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. ते कोलिनियर आहेत किंवा नाही ठरवायचं आहे. म्हणजेच एकरेषीय आहेत किंवा नाही ते ठरवायचं आहे. मग त्यासाठी आपण स्लोप काढूया. कोऑर्डिनेट्स ऑफ ए 0,2 and coordinates of B 1, -0.5. आपण सुरुवातीला लाईन ए बी चा स्लोप काढूया. Slope of line AB is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. फॉर्म्युला लिहिला. आता फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्या किमती ठेवूया. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट x1 y1 आणि पॉईंट बी चे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरा. मग काय होईल पहा. y2 minus y1, y2 -0.5 minus y1, value of y1 is 2, upon x2 minus x1, value of x2 1 minus value of x1 0. Simplify this. minus 0.5 and minus 2, addition of this minus 2.5 upon 1 minus 0 1 is equal to minus 2.5 upon 1 means minus 2.5. Slope of line AB is equal to minus 2.5. Slope of line BC शोधू आपण. Coordinates of point B 1, -0.5 and coordinates of C 2, -3. Slope of
line BC is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. पॉईंट बी चे कोऑर्डिनेट x1 y1 आणि पॉईंट सी चे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरा. आता y2 मायनस y1 काय होईल, व्हॅल्यू ऑफ y2 मायनस 3 मायनस व्हॅल्यू ऑफ y1 मायनस 0.5 अपॉन x2 minus x1 value of x2 2 minus x1 value of x1 is 1. Simplify this, minus 3 minus into minus plus 0.5 upon 2 minus 1 1 is equal to minus 3 plus 0.5. Subtraction of this, minus 2.5 upon 1. Minus 2.5 means minus 2.5. Slope of line BC is equal to minus 2.5. मग आता पहा, slope of line AB is equal to minus 2.5. Slope of line BC is equal to minus 2.5. So from equation give 1 and 2. From 1 and 2, slope of line AB is equal to slope of line BC, and point B is common point. Point B is a common point. So point A, B and C are collinear points. Second example, coordinates of point P 1, 2, coordinates of Q 2, 8 upon 5 and coordinates of R 3, 6 upon 5. We have to determine that these 3 points are collinear or not. आता पहा, पॉइंट P, Q आणि R चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आपल्याला हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत किंवा नाही ते ठरवायचं आहे. मग आपण स्लोप काढूया. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P 1, 2 and coordinate of Q 2, 8 upon 5. Slope of line PQ is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे, त्याच्यात किमती ठेवूया. पॉइंट P चे कोऑर्डिनेट x1 y1 आणि पॉइंट Q चे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरा. मग काय होईल पहा, व्हॅल्यू ऑफ y2 8 upon 5 मायनस व्हॅल्यू ऑफ y1 2 upon x2 minus x1 value of x2 2 minus x1 value of x1 1. Simplify this. पहा, आता याचा डिनॉमिनेटर 5 आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे, काही नाही म्हणजे 1 असेल. आता डिनॉमिनेटर डिफरंट आहेत, मग त्यांचा LCM काढूया. त्यांचा LCM असेल 5 8 ॲज इट इज मायनस 2 into 5 10. आपण डिनॉमिनेटर सेम करून LCM काढला. upon 2 minus 1 1 is equal to 8 minus 10 minus 2 upon 5. हे upon 1 ते लिहिले काय नाही लिहिले काय काही फरक पडत नाही. minus 2 upon 5. Slope of line PQ is equal to minus 2 upon 5. मग आता आपण स्लोप ऑफ लाइन QR काढूया. पॉइंट Q चे कोऑर्डिनेट 2, 8 upon 5 आणि पॉइंट R चे कोऑर्डिनेट 3, 6 upon 5. स्लोप ऑफ लाइन QR is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. पॉइंट Q चे कोऑर्डिनेट x1 y1, पॉइंट R चे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरा. y2 minus y1 value of y2 6 upon 5 minus y1 value of y1 8
upon 5 upon x2 minus x1, value of x2 3 minus value of x1 2. सिम्प्लिफाय दिस. आता पहा यांचे डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहेत, मग न्यूमरेटरचे ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन जे असेल ते, आणि डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तो एकदाच लिहायचा. डिनॉमिनेटर 5 सेम आहेत. 6 minus 8 upon 5 upon 3 minus 2 1 is equal to 6 minus 8 minus 2 upon 5. हे डिनॉमिनेटरचे 1 लिहिले काय नाही लिहिले काय ते लपलेले असतात, त्यामुळे काही किमतीत बदल होत नाही. स्लोप ऑफ लाइन QR इज इक्वल टू -2 upon 5. याला आपण 1 नंबर देऊ आणि याला 2 नंबर देऊया. फ्रॉम 1 and 2. आता पहा इक्वेशन 1 आणि 2 दोघांची कंपॅरिझन केली, दोघांचे RHS म्हणजेच राईट हँड साईड सेम आहेत, -2 upon 5. त्यांचे LHS सेम असले पाहिजेत. स्लोप ऑफ line PQ is equal to slope of line QR, and point Q is common. Point Q is a common point, therefore point P, Q and R are collinear points. Third example, coordinates of point L 1, 2, coordinates of M 5, 3, coordinates of N 8, 6. We have to determine that these 3 points are collinear or not. आता पहा पॉईंट L, M आणि N चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, त्यावरून ते पॉईंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे ठरवायचं आहे. आपण त्यांचा स्लोप काढूया. कोऑर्डिनेट्स ऑफ L 1, 2 and coordinates of M 5, 3. Slope of line LM is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. पॉइंट L चे कोऑर्डिनेट x1 y1, पॉइंट M चे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरूया. मग काय होईल पहा, व्हॅल्यू ऑफ y2 3 minus y1, व्हॅल्यू ऑफ y1 is 2 upon x2 minus x1, व्हॅल्यू ऑफ x2 5 minus x1, value of x1 is 1, is equal to 3 minus 2 1 upon 5 minus 1 4. Slope of line LM is equal to 1 upon 4. Give equation number 1. Then find slope of MN, coordinates of point M 5, 3 and coordinates of N 8, 6. Slope of line MN, slope of line MN is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. पॉइंट M चे कोऑर्डिनेट x1 y1, पॉइंट N चे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरूया. y2 minus y1, व्हॅल्यू ऑफ y2 6 minus y1 is 3 upon x2 minus x1, value of x2 8 minus x1 5 is equal to 6 minus 3 upon 8 minus 5 3 upon 3 by cancelling. 3 1 the 3, 3 1 the 3, 1. Slope of line MN is equal to 1. Give equation number 2. आता पहा इक्वेशन 1 आणि 2 चं आपण कंपॅरिझन केलं, दोघांच्या RHS सेम नाही आहेत. इक्वेशन 1 चे RHS 1/4, इक्वेशन 2 चे RHS 1. So from
1 and 2. 1 upon 4 is not equal to 1. So therefore slope of line LM is not equal to slope of line MN. Point L, M and N are not collinear points. Third example, find the coordinates of the midpoint of the line segment joining P 0, 6 and Q 12, 20. We have to find out coordinates of midpoint. पहा आता आपल्याला मिडपॉईंटचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. पॉईंट पी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 0, 6. पॉईंट क्यू चे कोऑर्डिनेट 12, 20 दिलेले आहेत. ते आपण लिहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पी 0, 6, बी x1, y1 and coordinates of q 12, 20, b x2, y2. We have to find out coordinates of midpoint by midpoint formula. X is equal to x1 plus x2 upon 2 is equal to value of x1 0 plus value of x2 12 upon 2 is equal to 0 plus 12 upon 2. By cancelling 2 1 are 2, 2 6 are 12. So x is equal to 6. X coordinate is 6. Then y is equal to y1 plus y2 upon 2. Put value in this formula. Value of y1 6 plus value of y2 20 upon 2 is equal to, simplify this, 6 plus 20 26 upon 2 by cancelling 2 1 are 2, 2 1 are 2, 2 3 are 6. Y coordinate is 13. So coordinates of midpoint are x coordinate is 6 and y coordinate is 13. Fourth example, find the ratio in which the line segment joining the points A 3, 8 and B -9, 3 is divided by the y-axis. पहा आता आपल्याला रेशिओ शोधायचा आहे. फाइंड द रेशिओ मीन्स m:n. पॉईंट ए आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि सेगमेंट ए बी जो आहे तो y अक्षाला छेदतोय. मी सेगमेंट ए बी इज डिवायडेड बाय y ॲक्सिस. मग आपण त्यासाठी रफ फिगर काढलेली आहे. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट 3, 8, बी x1, y1. पॉईंट बी चे कोऑर्डिनेट -9, 3, बी x2, y2. मग आता पहा, ही आपण रफ फिगर काढलेली आहे. फिगरमुळे लवकर आपल्याला समजायला मदत होईल. पॉईंट ए 3, 8 म्हणजे पॉईंट ए इथं कुठेतरी असेल 3, 8. पॉईंट बी -9, 3. एक्स कोऑर्डिनेट -9 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 3 आहे म्हणजे पॉईंट बी इथं कुठेतरी असेल या ठिकाणी. आणि यांना जोडणारा जो सेगमेंट आहे तो पहा अशा पद्धतीने. मग सेगमेंट ए बी हा वाय अक्षाला छेदतो या ठिकाणी. या ठिकाणचा पॉईंट आपण तात्पुरता पी गृहीत धरूया.
So segment AB is divided by point P. मग आता पहा, पॉईंट P y अक्षाला या ठिकाणी छेदतो आहे. पॉईंट P चा x कोऑर्डिनेट काय असेल बरं? 0. पॉईंट P चा x कोऑर्डिनेट हा 0 असेल आणि y कोऑर्डिनेट इथं जो कोणता असेल तो, त्याला तात्पुरता आपण y असं गृहीत धरू. म्हणजे पॉईंट P चे कोऑर्डिनेट काय असतील? 0, y. मग आता आपण let point P divides segment AB on the y-axis at point P. Segment AB intersects y-axis at point P. So y coordinate of point P, or x coordinate, x coordinate of point P is 0. So coordinate of point P are 0, y. मग आता पहा, आपण सेक्शन फॉर्म्युला वापरून m/n हा रेशिओ शोधूया. पॉईंट P divides segment AB in the ratio m/n. Point P divides segment AB in the ratio m/n. So by using section formula, section formula is x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. मग आता पहा, या ठिकाणी x कोऑर्डिनेट काय आहे? 0. म्हणजे x ची किंमत 0 इज इक्वल टू m इंटू x2. व्हॅल्यू ऑफ x2 इज -9 प्लस n इंटू व्हॅल्यू ऑफ x1 इज 3 अपॉन m plus n. Simplify this. 0 is equal to m into -9 minus 9m plus n into 3n upon m plus n. आता पहा, भागाकारातील m plus n हा जो आहे आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, तो गुणाकारात जाईल. 0 into ब्रॅकेट m plus n is equal to -9m plus 3n. 0 into m plus n काय होईल? 0 is equal to -9m plus 3n. -9m आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, ते प्लस होतील. 9m is equal to 3n. आता पहा, 9 आणि m यामध्ये मल्टिपल साईन आहे आणि 3 आणि n यामध्ये पण मल्टिप्लिकेशन साईन आहे. आपण हे 9 उजवीकडे ट्रान्सफर करू आणि हे n डावीकडे ट्रान्सफर करूया. m हे गुणाकारातील n डावीकडे ट्रान्सफर केले, m अपॉन n इज इक्वल टू हे 3 अपॉन हे गुणाकारातील 9 उजवीकडे ट्रान्सफर केले, भागाकारात गेले, काटाकाटी केली. 3 1 जा 3, 3 3 जा 9. m अपॉन n इज इक्वल टू 1 अपॉन 3. मग आपल्याला हा रेशिओ मिळाला, m/n इज इक्वल टू 1:3. Fifth example, find the point on x-axis which is equidistant from point P having coordinate 2, -5 and q -2, 9. पहा, आता आपल्याला या ठिकाणी पॉईंट P चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 2, -5. पॉईंट Q चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -2, 9. Point on x-axis means that point lies on x-axis.
let point R be equidistant from point P and Q, and point R is on x-axis. Point R lies on x-axis. मग आता पहा, एक्स ॲक्सिसवर हा पॉईंट आहे, म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असला पाहिजे. वाय कोऑर्डिनेट ऑफ point R is 0. So coordinate of point R x, 0. मग आता पहा, पॉइंट P चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 2, -5. Q चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -2, -9. मग point RB is equidistant from point P and Q, means PR is equal to RQ or QR. मग आता पहा, या ठिकाणी पॉईंट P चे कोऑर्डिनेट, तर आपण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ P चे कोऑर्डिनेट x1 y1 आणि R चे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरू. स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1, मग काय होईल, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1, y2, तर आपण याचे x1 y1 याचे x2 y2 गृहीत धरले. y2 0 मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू RQ. आता पॉईंट Q चे x1 y1 आणि पॉईंट R चे x2 y2 गृहीत धरू. स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1, 0 minus 9 bracket square. Simplify this. आता आपण काय करू, दोन्ही बाजूचा वर्ग करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही बाजूचा वर्ग केल्यामुळे वर्गमूळ चिन्ह नाहीच होईल. मग काय राहील या ठिकाणी, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस into bracket minus 5 bracket square is equal to into bracket x minus into simple bracket minus 2 bracket square plus 0 minus 9 bracket square. मग आता याला आपण सोपं रूप देऊया. x minus 2 bracket square plus 0 minus into minus plus 5 bracket square is equal to x minus into minus plus 2 bracket square plus 0 minus 9 bracket square. याला आपण सोपं रूप देऊया. x minus 2 bracket square using expansion formula a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. मग काय होईल पहा, x square minus 2ab 2 into x into 2 plus b square means 2 square plus 0 plus 5 square is equal to
x plus 2 bracket square. By using expansion formula, a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. A square x square plus 2ab 2 into x into 2 plus b square 2 square plus 0 minus 9 minus 9 square. Simplify this. X square minus 2 into x into 2 4x plus 2 square 4 plus 5 square 25 is equal to x square plus 2 into x into 2 4x plus 2 square 4 plus minus 9 square 81. Simplify this. X square minus 4x plus 4 plus 25 plus 29 is equal to x square plus 4x plus 4 plus 81. Addition of this plus 85. पहा आता हा x स्क्वेअर उजवीकडे ट्रान्सफर केला मायनस होईल, म्हणजे हा x स्क्वेअर कॅन्सल झाला. मायनस 4x हे 4x आपण डावीकडे ट्रान्सफर करू, मायनस 4x इज इक्वल टू 85 हे प्लस 29 उजवीकडे ट्रान्सफर करू, मायनस होते. minus 4x addition of this minus 8x is equal to subtraction of this 85 minus 29. या दोघांचं सबट्रॅक्शन करू. 9 किती 15 9 6 15 चला 1 आणि 2 3 आणि किती 5 3 आणि 5 8 म्हणजे यांचं 56 हे आन्सर आलं सबट्रॅक्शन. बोथ साईड. आता पहा मायनस 8x आहे, मग आपण दोन्ही बाजूला -1 मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय -1. मग काय होईल 8x इज इक्वल टू -56. हे 8 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. -56 अपॉन 8 बाय कॅन्सलिंग 8 1 जा 8 8 7 जा 56. x इज इक्वल टू -7. आता पहा x कोऑर्डिनेट -7 आलेला आहे आणि y कोऑर्डिनेट 0 आहे. मग त्या पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट काय असतील, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट r -7, 0. Sixth question, find the distance between the following points. First example, A having coordinate a, 0 and coordinates of point B 0, a. पहा आता आपल्याला पॉईंट ए आणि पॉईंट बी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि त्यांच्यामधील डिस्टन्स शोधायचं आहे. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. कोऑर्डिनेट्स ऑफ ए 0, B x1, y1 and coordinates of B 0, a, B x2, y2 by using distance formula. Distance formula is AB is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. पहा आता आपण हा डिस्टन्स फॉर्म्युला लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता किमती ठेवूया. x2 x1 y2 y1 यांच्या किमती ठेवू. स्क्वेअर रूट ऑफ x2 व्हॅल्यू ऑफ x2 0 मायनस x1 व्हॅल्यू ऑफ x1 a 0 मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 bracket square y2 a minus y1 value of y1 is 0 a minus 0 bracket square. Simplify this. Square root of 0 minus a bracket square 0 minus a bracket square plus a minus 0 bracket square a minus 0 a bracket square. Simplify this is equal to
square root of minus a bracket square a square plus a square is equal to square root of, पहा त्यांचे ॲडिशन घेऊया, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर लाईक टर्म आहेत, आपण त्यांचे ॲडिशन घेऊ शकतो. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ दिस, तर आपण 2चं स्क्वेअर रूट घेऊ शकत नाही, √2 इंटू ए स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही नाहीसं होईल, √2 इंटू ए AB is equal to √2 into A. Second example, coordinates of point P -6, -3 and coordinates of Q -1, 9. We have to find out distance between point P and Q, means distance PQ. मग आता पहा, पॉईंट P आणि Q चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, आपल्याला डिस्टन्स PQ शोधायचं आहे. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. Coordinates of point P -6, -3 be x1, y1. Coordinates of point Q -1, 9 be x2, y2. By using distance formula, PQ is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. पहा आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये आपण याच्या किमती ठेवू आणि याला सोपं रूप देऊया. मग काय होईल पहा, स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 bracket square, व्हॅल्यू ऑफ x2 -1 minus value of x1 -6, write down in simple bracket square plus y2 minus y1 bracket square, value of y2 9 minus value of y1 -3 bracket square. Simplify this. Square root of -1 minus into minus plus 6 bracket square plus into bracket 9 minus into minus plus 3 bracket square. Simplify this. काय होईल, is equal to square root of -1 plus 6 5 bracket square plus 9 plus 3 12 bracket square is equal to square root of square of 5 is 25 plus square of 12 144. Square root of 25 plus 144 is equal to square root of addition of this 5 plus 4 9, 4 plus 2 6, 1 as it is. Square root of 169 is 13. So distance PQ is equal to 13. Third example, coordinates of point R -3a, a and coordinate of point S a, -2a. We have to find out distance RS. पहा, तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट R आणि पॉईंट S चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, आपल्याला डिस्टन्स शोधायचं आहे. आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. कोऑर्डिनेट्स ऑफ R -3a, a b x1, y1 and coordinates of S a, -2a b x2, y2 by using distance formula. RS is equal to square root of
x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Put value in this formula. Square root of x2, value of x2 a minus value of x1 minus 3a bracket square plus y2 minus y1 bracket square, value of y2 minus 2a minus value of y1 a bracket square. Simplify this. Square root of into bracket a minus into minus plus 3a bracket square plus minus 2a minus a as it is, minus 2a minus a bracket square. Simplify this. Square root of a plus 3a, we can take addition of this. A plus 3a, 4a bracket square plus minus 2a minus a, addition of this minus 3a bracket square is equal to, simplify this, 4a bracket square 16a square plus minus 3a bracket square 9a square. Simplify this. Square root of, we can take addition of this, यांची बेरीज घेऊ शकतो. लाईक टर्म्स आहेत. 16a square plus 9a square 25a square. Square root of 25a square. Square root of 25 is 5. आता पहा, याचा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट, वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह नाहीच होईल, म्हणजे याचं काय होईल, ए. याचं स्क्वेअर रूट काय होईल, 5a. हे आपल्याला डिस्टन्स आर एस मिळालं, 5a. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 5a. Seventh example, find the coordinates of the circumcenter of a triangle whose vertices are minus 3, 1, 0, minus 2 and 1, 3. See, we have to find out coordinates of circumcenter. Circumcircle means a circle passes through all the vertices of a triangle is called as circumcircle. याला आपण परिवर्तुळ असं म्हणतो. सर्कमसर्कल जे त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूमधून जातं त्याला आपण सर्कमसर्कल म्हणतो, आणि त्याचा जो सेंटर आहे याला आपण सर्कम सेंटर असं म्हणतो, आणि तो सी ने दाखवतो. सर्कम सेंटर इज डिनोटेड बाय लेटर सी. मग आता ट्रायंगलचे जे वर्टेसेस आहेत त्याला आपण नाव देऊया. पॉइंट पी, Q and R. So triangle PQR, and vertices of triangle are given. Coordinate of point P minus 3, 1. Coordinate of point Q 0, minus 2, and coordinate of R 1, 3. And point C is circumcenter. So CP is equal to CQ is equal to CR, radii of the circumcircle. Let point C be the circumcenter of a triangle PQR. Suppose that coordinates of point C be x, y. Coordinate of point P
-3, 1. Coordinate of point Q 0, -2, and coordinates of point R 1, 3. Let coordinate of point C be x, y. आपण ह्या पॉइंट सी चे कोऑर्डिनेट x, y गृहीत धरले. CP is equal to CQ is equal to CR, radii of same circle or radii of circumcircle. मग पहा आता CP is equal to CQ is equal to CR. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून CP is equal to CQ हे दाखवूया, नंतर CP is equal to CR किंवा CQ is equal to CR हे दाखवूया. यावरून आपल्याला इक्वेशन मिळतील आणि आपण ते पुढे सोडवूया. कन्सिडर CP is equal to CQ by using distance formula. स्क्वेअर रूट ऑफ, आता पहा आपल्याला CP शोधायचं आहे. मग आपण पॉईंट P चे कोऑर्डिनेट x1, y1 आणि पॉईंट C चे कोऑर्डिनेट x2, y2 गृहीत धरूया. मग काय होईल? स्क्वेअर रूट ऑफ इंटू ब्रॅकेट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर x2 x मायनस x1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू CQ. पॉइंट Q चे कोऑर्डिनेट x1, y1, पॉइंट C चे कोऑर्डिनेट x2, y2 गृहीत धरू. स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर y minus 2 bracket square. Simplify this. Square root of x minus into minus plus 3 bracket square plus y minus 1 bracket square is equal to square root of x minus 0 bracket square plus y minus into minus plus 2 y plus 2 bracket square. Squaring both side. आपण दोन्ही बाजूचा वर्ग करूया जेणेकरून हे वर्गमूळ चिन्ह नाहीसे होईल. Squaring both sides. x plus 3 bracket square plus y minus 1 bracket square is equal to x minus 0 means x plus y plus 2 bracket square. Expand using a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square, and this a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. हे एक्सपान्शन फॉर्म्युले आपण वापरूया. a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. हे एक्सपान्शन फॉर्म्युला याचा उपयोग करून आपण याचं एक्सपान्शन करूया. मग आता पाहायचं एक्सपान्शन काय होईल. x plus 3 bracket square a square x bracket square plus 2ab means 2 into x into 3 plus b square means 3 square plus a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square y square minus 2 into y into 1 plus
b square means 1 square is equal to, simplify this, x square plus y plus 2 bracket square, expand this by using expansion formula, y square plus 2ab 2 into y into 2 plus b square means 2 square. Simplify this, x square plus 2 into x into 3 6x plus 3 square 9 plus y square minus 2 into y into 1 2y plus 1 square 1 is equal to x square plus y square plus 2 into y into 2 4y plus 2 square 4. Simplify this. आता पहा, याला आपण सोपं रूप देऊ. हे एक्स स्क्वेअर उजवीकडे ट्रान्सफर केले तर मायनस होणार, मग हे एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार. हे प्लस वाय स्क्वेअर उजवीकडे केले मायनस होतील, म्हणजे प्लस वाय स्क्वेअर मायनस, म्हणजे हे वाय स्क्वेअर कॅन्सल होणार. मग राहिलं काय आता, 6x minus 2y plus 9 plus 1, addition of this plus 10 is equal to 4y plus 4. आपण याला सोपं रूप देऊया. सिक्स एक्स हे मायनस 2y प्लस 4y डावीकडे ट्रान्सफर करू, मायनस 4y होतील, इज इक्वल टू 4 आणि प्लस 10 उजवीकडे ट्रान्सफर करू, मायनस 10 होतील. याला आपण सोपं रूप देऊ. 6x minus 2y minus 4y, addition of this minus 6y is equal to 4 minus 10 minus 6. Divide each term by 6. We get x minus y is equal to minus 1. याला आपण इक्वेशन 1 नंबर देऊया. मग आता आपण इक्वेशन 2 चा विचार करू. सी क्यू इज इक्वल टू सी आर, त्याचा विचार करूया. सी क्यू इज इक्वल टू सी आर. पॉईंट क्यूचे कॉर्डिनेट x1 y1 आणि सी चे x2 y2 गृहीत धरू. बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय होईल, डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरूया या ठिकाणी. स्क्वेअर रूट ऑफ पॉईंट क्यूचे x1 y1 आणि पॉईंट सी चे x2 y2 गृहीत धरू. x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 y मायनस मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सी आर. आर चे कॉर्डिनेट x1 y1 आणि सी चे कॉर्डिनेट x2 y2 गृहीत धरू. स्क्वेअर रूट ऑफ x minus 1 bracket square plus y2 minus y1 y minus 3 bracket square. Simplify this. Square root of x minus 0 x bracket square plus y minus into minus plus 2 bracket square is equal to square root of x minus 1 bracket square plus y minus 3 bracket square. Simplify this. Squaring both sides. Squaring both sides. आपण दोन्ही बाजूचा वर्ग करतो आहोत, त्यामुळे वर्गमूळ चिन्ह नाहीसे होईल. x square plus y plus 2 bracket square is equal to x minus 1 bracket square plus
y minus 3 bracket square. सिम्प्लिफाय दिस x स्क्वेअर प्लस, आता या ठिकाणी आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग काय होईल y स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू वाय इंटू 2 4y प्लस b स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू, या ठिकाणी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया. मग काय होईल a स्क्वेअर मायनस 2ab मीन्स 2 इंटू एक्स इंटू 1 2x प्लस b स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर 1 प्लस y मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूया. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मग काय होईल a स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर मायनस 2ab 2 इंटू y इंटू 3 मीन्स 6y प्लस b स्क्वेअर मीन्स 9. आता पहा हे एक्स स्क्वेअर उजवीकडे ट्रान्सफर केले तर मायनस होणार, म्हणजे हे एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले. हे प्लस वाय स्क्वेअर इकडले प्लस वाय स्क्वेअर हे कॅन्सल होतील. मग आता या ठिकाणी राहिलं काय प्लस 4y प्लस 4 इज इक्वल टू मायनस 2x प्लस 1 मायनस 6y प्लस 9. आपण हे मायनस 2x आणि मायनस 6y डावीकडे ट्रान्सफर करूया. मायनस 2x डावीकडे ट्रान्सफर केले प्लस 2x, हे प्लस 4y, हे मायनस 6y डावीकडे ट्रान्सफर केले प्लस इज इक्वल टू 1 प्लस 9, हे प्लस 4 उजवीकडे ट्रान्सफर केले मायनस झाले 2x प्लस 4y प्लस 6y प्लस 10y इज इक्वल टू 1 प्लस 9 10, 10 मायनस 4 6. आपण याला सोपं रूप देऊया. डिवाइड बाय 2, ईच टर्म डिवाइड बाय 2. मग काय होईल x प्लस याला आपण 2 ने डिवाइड केलं 5y इज इक्वल टू याला 2 ने भाग दिला 2 3 जा 6. वी गेट इक्वेशन 2. आता पहा आपल्याला इक्वेशन 1 मिळालेलं आहे. x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1 आणि x प्लस 5y इज इक्वल टू 3. मग आपल्याला हे दोन समीकरण पुढे सोडवायचे आहेत, पण आपल्याला जागा पुरत नाही. त्यासाठी आता स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण हे नंतर पाहू. या उदाहरणातील राहिलेला जो भाग आहे तो आपण पूर्ण करूया. इक्वेशन 1 आपल्याला मिळालं होतं x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1 आणि इक्वेशन 2 x प्लस 5y इज इक्वल टू 3. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले होते. आता आपण हे दोन इक्वेशन सोडवूया, सोपं रूप देऊया. पहा आता इथं या ठिकाणी बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ इक्वेशन वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एनी वन व्हेरिएबल. मग आपण हे पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. अशा प्रकारचे समीकरण कसे सोडवायचे सहगुणक समान करून. मग आता या ठिकाणी पहा एक्सचे सहगुणक समान आहेत, मग या ठिकाणी प्लस साइन आहे, या ठिकाणी पण प्लस साइन आहे. आपण यांचं सबट्रॅक्शन घेऊया, म्हणजे या ठिकाणी एका पदाचा लोप होईल. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 और सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. कसंही केलं तरी चालेल. 1 मधून 2 सबट्रॅक्ट करा किंवा 2 मधून 1 सबट्रॅक्ट करा, काही फरक पडत नाही. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे 1 मधून 2 समीकरण आपण वजा करतो आहोत. समीकरण 1 x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1. इक्वेशन 2 x प्लस 5y इज इक्वल टू 3. आपण याचं सबट्रॅक्शन करतोय म्हणजे प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. प्लस असेल त्या ठिकाणी मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. आता या बदललेल्या चिन्हाचा विचार करून उदाहरण सोडवायचं आहे. प्लस एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल म्हणजे 0 झाले. मायनस वाय मायनस 5y इट बिकम्स मायनस 6y इज इक्वल टू मायनस 1 मायनस 3 ॲडिशन ऑफ दिस मायनस 4. बोथ साइड्स आर निगेटिव्ह. Multiply both sides
by -1. Therefore 6y is equal to 4. Transfer 6 to RHS. Y is equal to 4 upon 6 by cancelling. 2 2 is 4, 2 3 is 6. Y is equal to 2 upon 3. आपल्याला y कोऑर्डिनेट मिळालेला आहे. आता आपण ही किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवूया. पुट y is equal to 2 upon 3 in equation 1. Equation 1 is x minus y is equal to -1. Put y is equal to 2 upon 3. X minus 2 upon 3 is equal to -1. Transfer -2 upon 3 to RHS. It becomes plus. पहा, -2 upon 3 आपण उजवीकडे ट्रान्सफर करतो आहोत. -1 हे -2 upon 3 उजवीकडे ट्रान्सफर केले, प्लस झाले. x इज इक्वल टू, आता यांचे डिनॉमिनेटर सेम नाही आहे, त्यांचा LCM काढूया. मग यांचा LCM काय होईल? 3. 3 इंटू -1 -3 प्लस 2 ॲज इट इज. x इज इक्वल टू -3 प्लस 2 -1 अपॉन 3. सो व्हॅल्यू ऑफ x इज -1 अपॉन 3. मग आता पहा, आपल्याला x कोऑर्डिनेट मिळालेला आहे आणि y कोऑर्डिनेट पण मिळालेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C. Coordinates of point C are x coordinate is -1 upon 3 and y coordinate is 2 upon 3. अशा रीतीने आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॉब्लेम सेट 5 यामध्ये क्वेश्चन 1 ते क्वेश्चन 7 पर्यंत सर्व उदाहरणे सोडवली आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बांगेत मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.